पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी लोकसभेपासूनच तयार आहे। लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता महानगरपालिकाची निवडणूक आहे। एकतर महानगरपालिका 4 वर्षानंतर होतात, म्हणजे ही निवडणूक जी आहे ती खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। म्हणजे पक्षाच्या निवडणुका ज्या आहेत त्या लोकसभा विधानसभा पार्टीसाठी असतात, त्या स्थानिक स्वराज्य संस्था ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक असते। कार्यकर्त्याचा संपर्क डायरेक्ट नागरिकांशी असतो। प्रत्येक नगरसेवक असेल त्या महानगरपालिकेला जो आता उमेदवारी मिळून जे सामोरे जाणार आहे निवडणुकीला, त्यांचा प्रत्येकाचा संपर्क हा डायरेक्ट नागरिकांशी असतो। त्यामुळे ही निवडणूक रंगतदार असते आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं एवढी मोठी कार्यकर्त्यांची संख्या आहे, त्यामुळे अतिशय सोपी आणि भारतीय जनता पार्टीचे 100 ना 120 प्लस नगरसेवक निवडून येतील अशी परिस्थिती आता पुणे शहरामध्ये आहे। मागच्या वेळेस देखील 100 प्लस नगरसेवक होते, यावेळेस आता युती सेनेसोबत आपण केलेली आहे। त्याचा किती हे होईल आणि प्रभाग क्रमांक 20 मध्ये जे पॅनल असेल ते कशा पद्धतीने असणार? प्रभाग क्रमांक 20 हा भारतीय जनता पार्टीचे पूर्वीही 4 नगरसेवक होते, आताही भारतीय जनता पार्टीचे 100% 4 नगरसेवक असतील आणि ते निवडून पण येतील। त्यामुळे इथं शिंदे सेनेचं उमेदवारी द्यायचा प्रश्नच येत नाही, कारण तिथं ते पूर्वीचेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नगरसेवक आहेत, त्यामुळे ते आमच्या बरोबर त्यांचे कार्यकर्ते राहतील बरोबर। महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरुवातीला 2012ला ज्यावेळेस मी नगरसेवक झालो त्यावेळेस प्रथमतः कचऱ्याची समस्या खूप होती, तर मी बायोगॅस प्रकल्प उभा केला। त्यानंतर एक महानगरपालिकेची शाळा जे इंग्लिश मीडियमची सर्वसामान्य मुलांना इंग्रजी शाळेत जात यावं म्हणून एक हैबतराव शिळीमकर नावाने एक बेगेवाडीमध्ये शाळा सुरू केली। त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या जास्त भेडसावत होत्या, त्यामुळे मी एक महानगरपालिकेचा दवाखाना श्री सद्गुरू शंकर महाराजांच्या नावाने एक पुणे महापालिकेचा 10 रुपयात औषध उपचार असा एक ओपीडी सुरू केली आणि त्याचबरोबर एक माझी त्या दवाखान्याबरोबर एक नेत्रालय म्हणून एक दवाखाना मी सुरू केला। तोही आता चांगल्या पद्धतीचा चालू आहे। लोकांनी 4500 लोकांनी गेले 5 वर्षामध्ये डोळ्याचे ऑपरेशन करून घेतलेत आणि त्याचबरोबर दुसरे आरोग्याच्या सुविधा आम्ही पुरवल्या जातात। आणि या भागामध्ये तुम्हाला माहिती आहे एक मोठं नाट्यगृह झालंय, परत के मार्केटच्या तिथं तर आम्ही महिला उद्योगासाठी एक मोठं मुलींसाठी एक नर्सिंग कॉलेज म्हणजे निवासी नर्सिंग कॉलेज असं एक उभं करतोय। त्याचबरोबर या भागामध्ये आमच्याकडे गार्डनसाठी जागा आरक्षित पूर्वी ज्या होत्या त्या निवासीकरण केलं गेलं। त्या ठिकाणी आता आपल्या अण्णाभाऊ साठीच्या शेजारी एक मेट्रो स्टेशनची जागा आरक्षित होती। मेट्रो आपली भुयारी असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक आम्ही गार्डनची व्यवस्था करणार आहे। अशा पद्धतीच्या मागच्या बी झाल्या तर काय पुढच्या बी आमच्या काही संकल्पना आहेत, त्या महानगरपालिका झाल्यानंतर नक्कीच आमची भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेमध्ये पुन्हा पुणे शहरातले नागरिक निवडून देतील आणि आमची सत्ता आल्यानंतर तुम्ही आता बघितलं की मागच्या काळामध्ये पुणे शहरामध्ये मेट्रोचा जो गतिमान विकास झालाय तो आता कात्रज ते स्वारगेट पर्यंतची जी मेट्रो त्याचा आम्ही फलक घेऊन त्याचंही टेंडरिंग झालंय। आता ती स्वारगेट ते शिवाजीनगर पर्यंतची जी मेट्रो आहे ती सुरू झाली आहे। अशा पद्धतीचं मेट्रोचंही जाळं पुणे शहरामध्ये अतिशय वेगानं विस्तार होतोय। त्याचबरोबर नदी सुधार प्रकल्प म्हणजे जे पुण्यात मुळा मोठा नदी जाते त्यात सुद्धा एकदम त्याचं पाण्याचं बी शुद्धीकरण आणि मैला पाण्याचं शुद्धीकरण केंद्र बरेच उभे केलेत आणि भविष्य काळामध्ये बी त्या नदी सुधाराचा प्रकल्प अतिशय मोठ्या वेगाने मार्गी लागेल। त्याचबरोबर पाणी पुरवठ्याचा जो विषय होता पुणे शहरातला तो आता 24/7चं जवळपास 90% काम पूर्ण झालं, म्हणजे लाईन झाल्या, ते टाकीची कामं पूर्ण झालीत, तोही आता 100% वरती पाणी पुरवठ्याचा प्रकल्प उभा राहतोय। त्याचबरोबर कचऱ्याची व्यवस्था, अनेक कचऱ्याचे बायोगॅसचे प्रकल्प असतील, सुक्या कचऱ्याचं विलिनीकरण असेल, अशा पद्धतीचं भरपूर पुणे शहरामध्ये कचऱ्याचं पण विघटन चांगल्या प्रकारचं होतंय। त्याचबरोबर आता पुणे शहराला नवीन गावं काही तयार झालीत, त्याबद्दल मी पाणी पुरवठ्याचं तयारी व्यवस्थित केलेली की खेड्यापाड्यातनं पाणी जाईल, त्यातला कचरा व्यवस्थित उचलला जाईल आणि पुण्याची मेन समस्या जी आहे वाहतुकीची, ट्रॅफिकची, त्यावरती पण चांगल्या प्रकारचे भारतीय जनता पार्टी असतील, आमचे केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा असतील, माधुरीताई असतील, यांनी बसून
आगामी काळामध्ये वाहतुकीचा समस्या सोडवण्यासाठी राज्याकडे पाठपुरावा चालू केलेला आहे. राज्य शासन आणि पुणे महानगरपालिकेचं शासन असं दोघं मिळून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न चालू आहे. पुणे शहराचा आता आपण बघितलं की 168 किलोमीटरचा पुण्याच्या एक भोवतीने एक रिंग रोड होतोय. त्याही रिंग रोडमुळे पुण्याच्या वाहतुकीला बऱ्यापैकी मोकळीक मिळेल. म्हणजे श्वास जो कोंडलाय पुण्याच्या वाहतुकीचा त्यामधलं पण त्याला जरा हे मिळेल, वाहतुकीवर कोंडीपासून नागरिकांना त्यातनं सुटका होईल. त्याचबरोबर पुण्याच्या गुन्हेगारीविषयी पण बऱ्याच मागच्या काळामध्ये पोलिसांच्या विषयी नागरिकांच्या पण तक्रारी होत्या. पुणे शहरामध्ये आता 6 पोलीस स्टेशनची पण विस्तार वाढतोय. जागोजागी पोलीस छोट्या छोट्या चौक्यांचा पण विस्तार पुणे शहरामध्ये होतोय. अशा पद्धतीने पुणे शहराचा गतिमान विकास हा पुन्हा एकदा मागच्या 4 वर्षामध्ये जरी महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्या तरी प्रशासनाकडे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, आमदार असतील, खासदार असेल, यांनी त्यांच्या पाठपुरावा करून चांगल्या प्रकारचं नागरिकांना सुविधा कधी वाटूच दिलं नाही. आमच्या नगरसेवकांनी की 4 वर्ष आम्ही नगरसेवक नाहीयेत ह्याची कधीही नागरिकांना भासू दिलं नाही. आम्हाला म्हणाले की आम्ही तातडीने आमचे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, तातडीने नागरिकांच्या समस्या सोडवलेल्या आहेत आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीला या नगरपालिकेमध्ये बहुमत देऊन पुणे शहरात 120 नगरसेवकच्या पुढे नगरसेवक निवडून येतील याची खात्री आम्हाला 100% आहे. काय वाटते पाठिंबा निवडणुकीला सामोरे जात? माझी ही 24 वर्षापूर्वी मी महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढवली आणि सलग मी निवडणुका भारतीय जनता पार्टी चिन्हावरती लढवते. परंतु मध्ये 4 वर्ष गेले असले तरी आम्हाला कधी जाणवलं नाही, प्रशासनाकडे काम करायचे आमची हातोटी असल्यामुळं आम्हाला कधी असं जाणवलं नाही की आपण नगरसेवक नव्हतो. त्यामुळं आम्हाला कुठल्या प्रकारची अडचण नाही. पुन्हा आता नगरसेवक पुन्हा मला नागरिक आमच्या भागातले निवडून देतील. आता माझ्या वार्डातील नागरिकांचं इतकं माझं घरोबाचे संबंध आहेत की सातत्यानं मी गेले 14 वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे माझे प्रत्येक नागरिकाशी या कौटुंबिक माझे संबंध असल्यामुळे प्रत्येक नागरिकाशी डायलॉग आहेत आणि मला आता निवडणूक आली काय आणि नव्हती काय काहीच फरक नाही पडत. जरी निवडणुकीचं वातावरण असलं तरी पण नागरिकांचे जे पूर्वी संबंध होते तेच आता आहेत आणि पुढेही राहतील. आणि माझ्या दृष्टीने पुणे शहरामध्ये आता भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर पुन्हा गतिमान विकास आमच्या प्रभागाचा होईल यामध्ये शंका नाही. शेवटचा प्रश्न, आता आपण बघतोय की इच्छुकांची संख्या खूप वाढलेली आहे आणि अनेकांची आता मुलाखती देखील पक्षाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या. परंतु आता कोणाला तरी कोणाला त्या ठिकाणी तिकीट मिळणार आहे, बाकीचे उमेदवार तरी नाराज या ठिकाणी होऊ शकतात. त्यांना आपल्यामध्ये सामावून घेण्याचं कार्य कशा पद्धतीने होणार आहे? किंवा तुम्ही सांगितलं की 20 वर्षापासून तुम्ही नगरसेवक आहात, परंतु तुमच्या खालची देखील अनेक पदाधिकारी आता या ठिकाणी तर त्यांना तुमच्यासोबत मिळून कसं काम होणार? भारतीय जनता पार्टी असेल किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल तर प्रत्येकाची इच्छा असते की कुठल्या तरी निवडणुकीला उभं राहावं, आपल्याला लोकप्रतिनिधी व्हावं. भारतीय जनता पार्टीकडे आता अनेक कार्यकर्त्यांनी तुम्ही तर बघितलं 2-2.5 हजार कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला महानगरपालिकेचं तिकीट पाहिजे. पण भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता हा कायम असा असतो की तो पक्षाच्या नेतृत्वाला मानणारा असतो, पक्षाच्या ध्येय धोरणाला मानणारा असतो. त्यामुळे ज्याला तिकीट मिळेल, पार्टी ज्या उमेदवाराला ज्या कार्यकर्त्याला तिकीट देईल ते इतर कार्यकर्ते कधीही भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास 99% कधीही बंडखोरी होत नाही. भारतीय जनता पार्टीकडे ज्याला तिकीट देतील त्याचं काम इतर कार्यकर्ते नक्की करतील, इच्छुक असणारे करतील, त्यांचा क्लेम असणार. आता कोणाला तरी एकाला पक्षाला तिकीट द्यावं लागतं आणि इतर काम करावं लागतं. ते संस्कारिक कार्यकर्ते असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कधीही बंड. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.